थेट जाऊया, नाना पटोले बोलतायत. नाही, निवडणूक आयोगाचं ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टी लपवण्याचं काम करताय, पारदर्शकता एकीकडे सांगायचं. आम्ही त्यांना प्रश्न विचारले होते की तुम्ही हे वोट वाढले ते कुठले आहेत. महाराष्ट्राचं पॉप्युलेशनच प्रौढांचं एवढं नाही, तरी हे मतं आले कुठून, त्याचं उत्तर ते द्यायला तयार नाही. ते म्हणाले की तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलात. तो तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायची व्यवस्थाच ठेवली नाही. शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशीपर्यंत तुम्ही नावं टाकत होते, त्यामुळे ऑब्जेक्शनची प्रक्रिया आपण ठेवलीच नव्हती. त्यानंतर संध्याकाळी झालेलं 76 लाख मतं ते कुठल्या बूथवर झाली त्याची माहिती आम्ही मागितली. निवडणूक आयोग ती पण माहिती देत नाही, म्हणतो आमच्याजवळ डाटाच नाही. अशा पद्धतीचं धांदड खोटं मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार जेव्हा सांगत असतील तर डाळच काळी करून टाकलेली आहे. लोकशाहीचा दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणूक आयोगाचा वापर करून महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. ही भूमिका काँग्रेस पक्षाने पहिली स्पष्ट केलेली आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी पण ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आमच्या गोष्टीचं समर्थन राज ठाकरे करतात आहेत. त्यांना आमचे धन्यवाद. संजय राऊत म्हटले की राज ठाकरेंच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे. तुम्हाला हा प्रश्न आहे की जर समजा महाविकास आघाडीत राज ठाकरे येण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही घ्यायला तयार आहात का? बघा, आम्हाला आता काय व्हायचंय तो नंतरचा भाग आहे, पण महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राची तिजोरी आणि जिल्हे लुटण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, कधी पालकमंत्र्याचा वाद, कधी मंत्रिपदाचा वाद, आणि अजूनपर्यंत अनेक मंत्र्यांनी कामकाज सुरू केलेलं नाही असं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे. जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला भाव द्यायचा नाही. सोयाबीनचं पूर्ण आज 3-13 वाजवले. शेतकरी उद्ध्वस्त झाला, धान उत्पादक उद्ध्वस्त झाला, कापूस उत्पादक उद्ध्वस्त झाला, तूर पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला, कांदा पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला, आणि महाराष्ट्रात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. काँग्रेस पक्षाला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय या सरकारने द्याव्यात. तरुणांचे तेच बेहाल आहेत. महाराष्ट्रामध्ये 24,52,000 मुला-मुलींनी नोकऱ्यांसाठी अर्ज करून ठेवलेला आहे. 24,52,000 एवढे अर्ज सरकारच्याच याच्यातून ते स्पष्ट होत आहे. आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये 24,92,000 मुला आणि मुलींनी नोकरीसाठी अर्ज करून ठेवलेला आहे. त्यांचं भविष्य काय, हे प्रश्न आमच्या समोर आहे. महागाई तर रोज वाढत चाललेली आहे. इलेक्ट्रिकचे बिलचे भाव वाढवलेत, शेतकऱ्यांची विद्युत माफ केलेली आहे असं सांगितलं. सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्याकडे विद्युतचे बिल पोचलेत. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. शेतकऱ्यांना पूर्ण टाइम विद्युत मिळाली जात नाही, त्याचं पिकं मारली जातात आहेत, त्याला उद्ध्वस्त केलं जात आहे. आणि महागाईचं तर आता काही येत नाही. तिकडे विद्युतचे भाव वाढवलेत आणि इकडे एसटीचे भाव वाढ केली. आणि ज्या पद्धतीनं जनतेला लुटण्याचं काम या लोकांनी सुरू केलं, आणि लाडक्या बहिणीमध्ये जे पाप यांनी केलं, मताच्या याच्यामध्ये बांगलादेशच्या महिलांना फायदा दिला, आसामच्या महिलांना फायदा दिला, उत्तर प्रदेशच्या महिलांना फायदा दिला, बिहारच्या महिलांना फायदा दिला. राज्याच्या बाहेरच्या महिला याचा फायदा घेत होत्या. खोट्या आयडी करून महाराष्ट्राच्या तिजोरीला लुटत होते. त्यावेळेस सरकार झोपली होती काय? खरं तर या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीला तपासून त्या पद्धतीनं योग्य लाभार्थ्यांना हे फायदे मिळावेत, या पद्धतीची योजना सरकारने आणायला पाहिजे होती. आज सरकारच सांगतं की बाहेरच्या राज्याच्या महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे खोट्या आयडिया दाखवून. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सरकार जनतेच्या रक्षणासाठी नाही, जनतेच्या पैशाच्या रक्षणासाठी नाही, हे फक्त लुटपाट करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. आणि लोकांच्या मतावर डाका टाकून यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने हेराफेरी केली, त्या मानसिकतेचं हे सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे. जनतेचं हे सरकार नाही, आणि म्हणून यांची वागणुकीमध्ये ते दिसते आपल्याला. आणि हे आज स्पष्ट झालेलं आहे. म्हणून कोण
कोणाकडे जात आहे काय करताय याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं हित काय याच्यावर काँग्रेसची लढाई राहणार आणि वेळ आली तर विधानसभेत आम्ही भांडू आणि नाहीतर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. धनंजय मुंडे यांना पाठिंबा आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाही असं नामदेव शास्त्री यांच्याकडून पाठराखण करण्यात आलं. भक्कम पाठिंबा असं बोलतो. मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. बीडमध्ये जो संतोष देशमुखचा जो खून झालेला आहे सरपंचाचा आणि परभणीमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून एका मागासवर्गीय मुलाची हत्या जी केलेली आहे या दोन्ही गुन्हेगारांना सरकारने सजा दिली पाहिजे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. ही भूमिका काँग्रेसची आहे. या सरकारमध्ये 65% मंत्रीचे गुन्हेगार आहेत. कोणावर हत्याचे आरोप आहेत, कोणावर रेपचे आरोप आहेत, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 65% मंत्री आहेत, त्यांच्याच ॲफिडेव्हिटमध्ये आहे. आम्ही आरोप करत नाही, वस्तुस्थिती ती आहे. त्यामुळे एक धनंजय मुंडे नाही, या सरकारमध्ये 65% 65% मंत्री हे असतील तर त्यांना राजीनामे द्यावा लागेल. फडणवीसांनी ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे, परीक्षा केली पाहिजे. दाऊद झालं, आता दिल्लीचे प्रचारामध्ये लागलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये बेहाल आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून समजा मुख्यमंत्री वागत असतील ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. सगळ्यात महत्वाचं जातीचा कुठेतरी संदर्भ घेऊन वारंवार असं पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो. संजय राठोडचं प्रकरण बघितलं असं किंवा आता बीडमधनं जे येतं. मी तुम्हाला सांगितलं की या राज्यातल्या मंत्रिमंडळात 65% मंत्री हे दागी आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि अनेक कोर्टामध्ये त्यांच्या प्रकरण चाललेली आहे. असे 65% मंत्री आहेत. एक संजय राठोड किंवा धनंजय मुंडे नाही, 65% आहेत. म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार हे गुन्हेगारांचं सरकार आहे हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. त्यामुळे राज्यातल्या 1-2 मंत्र्यांची चर्चा करण्यापेक्षा 65% मंत्र्यांची चर्चा व्हावी आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. खरं जे पार्टी विथ द डिफरन्स जे भाजप आहे त्या पद्धतीचं असेल तर नाही ते गुन्हेगारांची प्रवृत्ती असलेलं पार्टी विथ द डिफरन्स भाजप आहे हे त्याच्यातून सिद्ध होईल. युवक काँग्रेस कार्यकर्त्यावर निष्कासनाची कारवाई झालेली आहे. ते मल्लिकार्जुन खरगे यांना भेटणार आहेत. माझ्याशी चर्चा झालेली आहे त्यांची आणि जे आमचे प्रदेशचे अध्यक्ष कुणाल राऊत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्याच्या मागचं जे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत आमचे युवक काँग्रेसचे त्यांनी जे कारवाई केलेली आहे त्यांना आम्ही सांगितले की याच्यामधला एकदा विचार करावा. नेमकं दोष नसेल अशा लोकांवर कारवाई करणे चुकीचं ठरेल आणि त्यामुळे त्या पद्धतीचा राष्ट्रीय अध्यक्ष जे युवक काँग्रेसचे आहेत त्यांनी मला सांगितलं की मी वेळ आलं तर महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात आपल्याशी बसून आम्ही चर्चा करू. दंगेकर हे कुठेतरी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. लोक जे आहे भाजपच्या संपर्कात आहे. दंगेकर, मोकाटे, नंतर म्हात्रे हे सगळेजण कसं आहे की काही लोक राजकारणात व्यावसायिक असतात. सत्ता ज्याची असेल त्याच्याप्रमाणे वागणारे काही लोक असतात. त्यामुळे मी आज त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देणार नाही. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जनमत हे काँग्रेसच्या बाजूनं आहे. हे झालेलं मतदान हे निवडणूक आयोगाच्या पापामुळे जो जनते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.